या योजनेतील पात्र महिलांना महिन्याला विजयराव 1,500 रुपये, वर्षाला 18,000 रुपये आमचं सरकार देणार आहे. आणि पुढे शंका बाळगण्याचं कारण नाही. जुलै महिन्यापासून या 1 तारखेपासून कालच्या हे काम हा निर्णय झालेला आहे. 46,000 कोटी रुपये या राज्यातल्या माता भगिनींना देण्याचं काम सरकार करणार आहे. त्यामुळे खरं म्हणजे तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे होता, पण काही जनतेला द्यायचं म्हटलं की विरोधकांच्या पोटामध्ये का दुखतं. काही लोकांना वाटतं 15 दिवसात हे फॉर्म भरा आणि पुढे काय होणार. तर त्याच्यामध्ये मी खुलासा करू इच्छितो. जो आपल्याकडे जुना डेटाबेस आहे त्याची सगळी माहिती घेऊन आपण त्याच्यावरती ज्यांचं आहे, जे बीपीएल खाली आहेत, 2.5 लाखापेक्षा ज्यांचं उत्पन्न कमी आहे, त्यांचा आपण तात्काळ त्यांचा डीबीटी त्यांच्या खात्यात जमा करू. त्यांचा समजा जुलै महिन्याच्या एंडला आलं, ऑगस्ट महिन्यात त्यांची प्रोसेस कंप्लीट झाली तर जुलै आणि ऑगस्टचे 2 महिन्याचे पैसे मिळतील. सप्टेंबरला झालं तर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरचे पैसे मिळतील. हे आणि त्याच्यामध्ये कोणीही आमच्या बहिणींकडून कोणीही सरकारी कर्मचारी असेल, कोणी असेल त्यांनी पैसे घेण्याचा प्रयत्न केला, त्याला सस्पेंड करून जेलमध्ये टाकून देऊ. आणि त्यामुळे आम्ही जी.आर. काढला, त्याला टीका सुरू झाली, त्याच्यामध्ये हक्कभंग आणू असं म्हटलं, परंतु ते काय होत नाही. विजयराव, हक्कभंग तुमचा विरोध आहे कायला. आणि म्हणून त्याच्यात आम्ही विजयराव एक आणखी दुरुस्ती केली. 60 ऐवजी आम्ही 65 केलं. 65 वर्ष. आणि जमिनीची अट जी आहे ती पण काढून टाकली. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये काही लोक म्हणाले, अरे लाडक्या बहिणींचं लाडक्या भावांचं काय, असं काही लोक म्हणाले. ज्यांना सख्खे भाऊ नाही समजले त्यांचं कसं काय व्हायचं. केलं आम्ही विजयराव. लाडक्या भावांचा देखील आम्ही निर्णय घेतला. अप्रेंटिसशिप 10 लाख मुलांना देतोय आम्ही. 10 लाख. हे ऐतिहासिक निर्णय आहे. 6,000, 8,000, 10,000 रुपये महिन्याला. आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो की राज्यातल्या महिलांना देखील मी आश्वस्त करू इच्छितो की तुम्हाला या योजनेमध्ये कुठेही अडचण येणार नाही, येऊ दिली जाणार नाही. कुणी विचार करण्याची आवश्यकता नाही की 15 दिवसात नाही भरलं तर योजना गेली. आम्ही सगळे भाऊ आपल्या सोबत आहोत या ठिकाणी मी आपल्याला खात्री देतो.